बरोबर क्रॉस केला। ही जागा जसं तुम्हाला सांगितलं किती सुंदर आहे बघा, एकदम हे डोंगराच्या मध्यभागी आहे. कारण संत झाले, भगवंत झाले, शहरी वस्ती किंवा त्यावेळीच्या लोकवस्तीपेक्षा लांब तपश्चर्याला यायचे. ह्या जागेचं तर तीच वैशिष्ट्य, ही एक तपभूमी आहे. इथे खूप मोठ्या साधकांनी तप केलेले आहेत, त्या सगळ्यांचं मी डिस्क्रिप्शन देईन. त्या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे पांडवकालीन आहे, भगवान परमात्मा कृष्णांच्या वेळीचं आहे. तर मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे आणि ब्लॉग कसे करतो त्याच्या मागे मेहनत कशी आहे ती तुम्हाला दाखवतो बघा. आजच्या सोबत शुभम, पूर्वी, ऋषी आणि मी आज आपण असा एक ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत जो खरंच लोकांच्या लक्षातून, आठवणीतून एकदम दूर आहे किंवा 99% लोकांना तरी माहीतच नाही आहे. कारण तिथे स्वतः भगवान परमार्थ श्रीकृष्णाचे पाय लागलेले आहेत. शिवाय त्यांच्या गुरूंचं स्थान, पांडव देखील तिथे येऊन राहिले आहेत. पाण्यासाठी भीमाने तिथे गदा मारून झरा उत्पन्न केलेला आहे. सर्वात मोठं तिथे आत्मशिवलिंग आहे. अशा भरपूर काही गोष्टी तिथे आहेत. आपल्या मुंबईपासून जवळ आणि आमच्या विरारमध्ये असं ठिकाण, एवढं महत्त्वाचं पारमार्थिक ठिकाण असून लोकांच्यापासून दूर आहे. हे खरंच एक दुर्दैव आहे की अशी ठिकाणं का लोकांना माहीत नाहीत. कारण सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी भरपूर ठिकाणं एक्सप्लोअर केली, पण अशी ठिकाणं करण्यास राहून गेली. आणि आत्ताची गरज म्हणजे अशी ठिकाणं खरं म्हणजे एक्सप्लोअर करणं आहे. कारण येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे. कारण भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला आपण द्वारका वगैरे अशा भरपूर ठिकाणी फिरतो, मथुरा, द्वारका. पण जर स्वतः श्रीकृष्णच विरारसारख्या जागी येऊन राहिले असतील, खेळले आहेत, लाकडं तोडली आहेत मित्रांसोबत, त्यांच्या गुरूंची समाधी आहे, असं ठिकाण बघणं आपलं कर्तव्य आहे. परमार्थिक आपलं ते ध्येय असलं पाहिजे. त्यामुळे असंच एक ठिकाण आहे, ते आज तुम्हाला दाखवूया. व्हिडिओ पूर्ण बघा आणि शूट करताना आम्हाला कसं अडचणी किंवा काय येतं तेही देखील तुम्हाला दाखवू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रामकृष्ण आहे. तर मित्रांनो, आपण आता भला मोठा प्रवास पूर्ण करून शिवणशाहीला बऱ्यापैकी पोचलेलो आहे. रस्ता तुम्ही पाहिला, असं वाटतं की मुंबईच्या धाकधूक जीवनातून किंवा शहरी जीवनाच्या धाकधुकीतून आपण गावाकडे आलो. आणि जी गावाकडची आपली फिलिंग असते, त्या फिलिंग इथे भेटतात. हे बघा, आपण आलेलो आहे, हा बोर्ड आहे आणि हा रस्ता. तर एक दिवसाच्या अशा आपल्या धाकधुकीच्या जीवनातून पारमार्थिक सुख आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की या ठिकाणी भेट घ्या. आणि हा व्हिडिओ खरंच आवर्जून पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला निसर्गाच्या सगळ्या गोष्टी किंवा तिकडचे सगळे स्थानं, तिकडचं महत्त्व हे सगळं सांगणार आहे. रस्ता थोडा खडतळ आहे, आपण पुढे भेटूया. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या जागेवर पोचलो आहे. ही जागा जसं तुम्हाला सांगितलं किती सुंदर आहे बघा, किती सुंदर निसर्गाच्या कुशीत. हा व्हिडिओ मी आधी एक टाकलेला होता, पण कदाचित लोकांना कळला नाही. त्यामुळे भरपूर लोकांनी मला कमेंट केला की दादा तो व्हिडिओ परत करा. म्हणून आज हा पूर्ण व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे. शॉर्ट व्हिडिओ असणार आहेत. त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत या जागेचं महत्त्व असणार आहे. ते 2-3 पार्टमध्ये असेल. सगळं पार्ट बघा, कारण त्या पार्टमध्ये तुम्हाला या जागेचं वैशिष्ट्य कळेल, ह्या जागेबद्दल कळेल.
आणि असं सुंदर तुम्ही जर ग्रुप वाईज असाल, परमार्थिक आनंद घ्यायचा असेल, निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता इथे. एक दिवस पूर्ण आपला असा निसर्गाच्या ह्या शहरी जीवनाच्या दगदगीतून लांब, हिरवागार निसर्गात शांतता, पक्ष्यांचा आवाज, हे तुम्ही पहा किती छान आहे. आणि पावसाळ्यात तर इथे स्वर्ग, असं कोकणातच आल्यासारखं फिलिंग. एकदम हे डोंगराच्या मध्यभागी आहे. कारण संत झाले, भगवंत झाले असे लोक शहरी वस्ती किंवा त्यावेळीच्या लोकवस्तीपेक्षा लांब तपश्चर्याला यायचे. ह्या जागेचं तर तीच वैशिष्ट्य, ही एक तपभूमी आहे. इथे खूप मोठ्या साधकांनी तप केलेले आहेत. त्या सगळ्यांचं मी डिस्क्रिप्शन देईन. तर कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. रामकृष्ण हरी. यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. जय साहेब, हे आमचे व्हिडिओ एडिटर, हे आमची चिबो, हे आमचे पकवाज वादक. ह्यांचा आता चॅनल आज ओपन होणार आहे आणि ह्यांच्या चॅनलमध्ये तुम्हाला त्याच्या पाठीवर जो दिसतोय तो पकवाज आहे. आणि पकवाज शिकणं हे खरंच गरज आहे. कारण आज वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट सगळे वाजवतात, पियानो, गिटार, ड्रमसेट. पण काही लोकांना काय झालं काय माहिती, ही जी आपली संस्कृती आहे, हा जो आनंद आहे, हा आनंद ह्या शिकण्याचा आहे आणि हे ठेवण आहे, ही ह्या पिढीने घेऊन पुढच्या पिढीला देणं आहे. तेव्हा हे जपलं जाईल. हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे. तर चला आपण आत प्रवेश करून मंदिराला आता जीर्णोद्धार केलेलं आहे, त्यामुळे तेही दाखवू. इकडे जर तुम्हाला यायचं असेल तर फुलं वगैरे आहेत, आजी बसलेले आहेत विकण्याला वगैरे. हा आतला भाग आहे. इथे आल्यावरती सर्वप्रथम कालभैरवांची हे आता भक्त ते सफाई करत आहेत. भैया एक मिनिट. कालभैरवांची अशी मूर्ती आहे, प्रतिमा. इकडे हनुमंत आहे. आज शनिवार आहे तर आपण प्रथम हनुमंताचं दर्शन घेऊया. शरण शरण जी हनुमंता, तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुपटा, शूर आणि वीर स्वामी काजी तू सादर, तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या या कुमरा. पुत्र श्री हनुमान की जय. जय हनुमान, जय सियाराम, सियावर रामचंद्र. हनुमंतरायांचा गदा देखील आहे. मागे अशी फुस्त फुलांची झाडं आहेत. हे खूप प्राचीन आहे. तर महाशिवरात्रीला खूप मोठा इथे उत्सव होतो. जत्रा भरते. हे जेवढा मोकळा पटांगण दिसतो, ह्या पटांगणात सर्व भक्त मंडळी असतात. यात्रा असते, उभा राहायला जागा नसते. हे जे समोर ठिकाण आहे, मी झूम करून दाखवतो. हे जे छोटं आहे त्या मार्बलच्या मागे, इथे तुम्ही जेवण बनवू शकता. भांडी वगैरे सगळे यांच्याकडे असतात, हे तुम्हाला देतील, मदत करतील. ह्या ठिकाणी हा जो दिसतोय रिक्षाच्या मागे, हा मोठा असा हॉल आहे. हॉल टाईप केलेला आहे. इथे तुम्ही बसून भजन किंवा नामस्मरणाचा आनंद आणि तुमचं भोजन वगैरे जे केलं असेल ते करू शकता. ह्या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे पांडवकालीन आहे, भगवान परमात्मा कृष्णांच्या वेळीचं आहे. आणि अशा मोठ्या मोठ्या संतांनी, भगवंतांचे इथे पदस्पर्शन झालेले आहेत. त्यामुळे आपण इथे येऊन दर्शन घेतलं तर आपल्या मागे काही जर जीवनात दुःख, काही प्रेशर काही असतील तर सर्वातून आपण मुक्त होऊ आणि भगवंताच्या भक्तीत लीन होऊ आणि एक परमार्थिक ऊर्जा इथून घेऊन जाऊ. हे असं ठिकाण आहे. हे बघा, हा ठिकाण आहे. इथे तुम्ही स्वयंपाक करू शकता. हे त्यांचे ते तुम्हाला टोप देतील. या चुली आहेत, चुलीवरच्या जेवणाचा आनंद घेता येईल. पाण्याची देखील सोय आहे. तुम्ही आलं की त्यांना सांगा. हा एवढा मोठा स्पेस आहे. आम्ही इथे भजन करतो श्रावण महिन्यात. शिवाय पावसाळ्यात जेव्हा आम्ही येतो ना, ही पूर्ण नदी भरलेली असते. ही वरून येते डोंगरातून. हा फुल मागे डोंगराचे तुम्हाला दाखवीन नंतर. कारण इकडून मागे वरती सांदीपानंद महाराज श्रीकृष्ण भगवंतांच्या गुरूंची समाधी आहे, ती बघूया. त्याच्यानंतर इकडे हे जे आहे, हे जे ठिकाण आहे, ह्या ठिकाणावरती इथे इकडच्या लोकांचं मानलं जातं की या सांदीपानंद महाराजांच्या हर हर महादेव वेळीचं आहे.
पण आता आपल्याला नेमके इथे गुरुजी भेटले, यांच्याकडून आपण चर्चा करू. ही जी धुनी आहे, ही धुनी पूज्य बालयोगी लक्ष्मी अम्मा त्यांचा फोटो आहे, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा त्यांचा फोटो आहे. त्यांनी उपासना देखील इथे केलेली आहे आणि ती म्हणतात इथल्या लोकांनी ही धुनी त्यांनी लावलेली. ते आता इथले जे साधू मंडळी आहेत त्यांना लोकांपासून खूप लांब, लोकवस्तीपासून लांब, तुम्ही बाहेर बघितला निसर्ग एवढ्या जंगलात दिवसा एवढा आहे, रात्री देखील हे राहून इथली तपश्चर्या त्यांची, इथली स्वच्छता, इथली पूजा, हेचं सगळं काम जे ह्यांचं आहे. म्हणून अशा महाराजांना खरंच आपण यांच्या चरणी नतमस्तक, कारण हे आहेत म्हणून ही ठिकाणं अजून राहिली आहेत. हे असे जे संत मंडळी जे असतात, खरंच इकडे आलात तर अशा मंडळींना दर्शन घ्या आणि बघूया पुढे अजून तुम्हाला दाखवूया. महाराज ये कितना जुना मंदिर है? ये करीब 8-9-10 हजार वर्ष पुराना है. 8-9-10 हजार वर्ष पुराना है. यहाँ पे किसका है? पांडव आए थे और कौन कौन आए? पांडव आए थे, कृष्ण भगवान आए, हाँ परशुराम जी आए हाँ, और देव लोग सब यहाँ पे आके गए. सब भगवान तो का. और श्री कृष्ण जी के जो पाँचों को उनका पानी जो आ रहा है, खरब पहाड़ का पानी कंटिन्यू आते रहता 12 महीना. और श्री कृष्ण जी के गुरु चांदीपानंद महाराज का भी, ऊपर मंदिर, उनका भी समाधि यहाँ पे ही है. वो मंदिर वहाँ पे जहाँ ये शिक्षा दिया जाता था ऊपर है. और उनके भक्तों को गुरु शिष्यों को जो शिक्षा दिया जाता था, और बाद में उन्होंने उनके अंत में यहाँ पे ही समाधि ली उनकी. ये उनकी असल समाधि है. और सुदामा जी को मिलने के लिए भी यहाँ पे उनको दीक्षा भी यहाँ पे ही दी थी ना, सुदामा जी को शायद. नहीं, यहाँ पे नहीं. तो यहाँ पे दीक्षा किसको दी थी? ये अपने को इतना नहीं मालूम, मगर जो भी है क्योंकि यहाँ पे एक महाराज थे. वहाँ पे पूरा लिखा हुआ है. अच्छा, मंदिर में लिखा हुआ है. तर महाराजांनी म्हणतात वरती लिहिलेलं आहे. आपण वरती जाऊ, आपलं चालू करू आणि तुम्हाला सर्वांचं दर्शन घडवू. हे इकडे आत्मलिंग शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाची आपल्याला पण आतून करायचं आहे. हा बाहेरचा परिसर आहे. तुळशी वृंदावन माता आहे. तर आम्हाला आता व्हिडिओज चालू करायचे आहेत, त्यामुळे आता आपण सुरू करूया. हे एक इकडे शिवलिंग आहे. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ शूट करायचे चालू आहेत. तुम्ही ब्लॉग जे छोटे छोटे येतील शॉर्ट व्हिडिओ, त्याला भरभरून प्रेम द्या, जास्तीत जास्त शेअर करा आणि असे व्हिडिओ पहा आणि कुटुंबासोबत पहा. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. मित्रांनो, तुम्ही सगळे शॉर्ट व्हिडिओ पाहिले असाल. सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी छोटे छोटे करून कृष्ण भगवंताचं, पांडवचं सगळं सांगितलं आहे. पण ते व्हिडिओ चुकला असाल तर मी खाली तुम्हाला एक लिंक दिसत असेल, त्या लिंक देतो. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि श्रीकृष्ण भगवान विरारला, मुंबईच्या ठिकाणी कुठे येऊन राहिले होते, पांडव कुठे येऊन राहिले होते, ID आहे खाली, तिला क्लिक करा आणि पूर्ण तो पाठ पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप परमार्थिक आनंद येईल. शिवाय तुम्हाला एक महत्त्वाचं ठिकाण दाखवतो, तुम्ही जर तिथं विसरला असाल. हे जे मागे तुम्ही पाषाण बघताय ना मोठं, आणि जी ही चीर बघताय उभी, तुम्हाला बोटाने दाखवतो. ही जी चीर आहे ना ही, आणि हा जो पूर्ण पाषाण आहे, हा पूर्ण पाषाण हा एक होता. आणि जेव्हा पांडव वनवासात आले आणि त्यांना जेव्हा पिण्याच्या पाण्याची तहान लागली, तेव्हा प्रभू भीमांनी ह्या ठिकाणी गदा मारली आणि त्या गदेने हा पाषाण फोडून इथे पाण्याचा झरा उगम केला. हे ते तीर्थस्थान आहे झऱ्याचं. ह्या ठिकाणाला तुम्ही जर म्हणाल तर देवस्थान आहे, तीर्थस्थान आहे. शिवाय हे तुम्ही एका वनामध्ये तपश्चर्या स्थान आहे. तर तीर्थस्थान, तपस्थान अशा स्थानांचं दर्शन घेऊन जीवनातल्या रोजच्या दगदगीतून, ह्या प्रवासातून, ह्या सर्व आपण मोहमायाला संसाराच्या फसलेला त्यातून परमार्थिक सुख, मनशांती, आत्मशांती आणि भगवानच्या लीला ज्या आहेत त्या पाहण्याच्या असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. रामकृष्ण हरी. अजून काही माहिती असेल तर पुढे देत राहतो. आणि हे आमचे सगळे ठिकाण हे बघा, चिबोला फक्त खाते हां. इकडे ते फक्त खाते. चला तिकडे जाते. तर मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपण ह्या निसर्गाच्या कुशीत देवस्थानं सगळी पाहतच होतो. तुम्ही पाहिलं, श्रीकृष्णाचं दाखवलं मी,
भगवान श्रीकृष्णाच्या नंतर तुम्हाला पांडवकालीन दाखवलं, पांडवाचा धरा दाखवला. पण मला एक ठिकाण अजून दिसलं, नक्की तुम्हाला देखील आवडेल. तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांचं दर्शन. एक साईबाबांचं देखील इथे देवस्थान आहे. खूप छान अशी मूर्ती आहे. लोक कमी असल्यामुळे इथे तुम्हाला फुल वगैरे खूप कमी दिसते. पण महत्वाचं एक आहे, तुम्हाला दाखवतो. हे जे ठिकाण तुम्ही बघताय ना, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसतंय माहित नाही, पण खरंच आवर्जून सांगण्याची गरज आहे त्या माऊलींना. त्या माऊलींच्या चरणी खरंच नतमस्तक. त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये ही दिनचर्याच केली आहे. ही जेवढी देवस्थानं मी तुम्हाला दाखवली सगळ्या शॉर्ट व्हिडिओ, फुल व्हिडिओमध्ये, सर्वांना त्यांनी ना स्वतः येऊन स्वच्छता, एवढी धुवून वगैरे स्वच्छता केली आहे ना, की एवढं लोकवस्तीपासून लांब असलेलं जंगलातलं ठिकाण आणि त्याला एवढं स्वच्छ ठेवणं, स्वतःची दिनचर्या करणं, खरंच त्यांच्या चरणी नतमस्तक. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय किंवा तुम्हाला व्हिडिओ संदर्भात काही माहिती असेल तर कृपया सजेस्ट करा. कारण आपला धर्म, आपले देव, आपण सर्व हे जपलं पाहिजे. आज हे लुप्त होत चाललं. एवढं हे सुंदर ठिकाण अभयारण्याच्या आत, पण मला वाटतं खूप कमी, म्हणजे खूपच कमी लोकांना हे ठिकाण माहिती आहे. कारण कुणी एक्सप्लोरच केलं नाही आहे किंवा ज्यांनी केलं आहे त्यांचं व्हायरल झालं नाही आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे की असे व्हिडिओ लोकांपर्यंत पाठवा आणि ही अशी सुंदर अशी ही ठिकाणं लोकांना दिसून दे आणि आपल्या भगवान श्रीकृष्ण परमात्मांचे पदस्पर्शाने पावन ह्या ठिकाणी लोक येऊन दर्शन घेऊन दे. हे पांडवांच्या कालीन ही जी शिवलिंग आहे याचं दर्शन घेऊन दे. स्वतःचं परमार्थिक जीवनामध्ये आनंद घेऊन दे. आणि खरंच रोजच्या दगदगी तुम्ही सारखा व्हिडिओमध्ये सांगतो, जर हे झालं असाल तर थोडंसं मुंबईपेक्षा म्हणजे हाकेच्या अंतरावर विरारला, आणि विरारवरून 15 किलोमीटर तुम्हाला कोणीही रिक्षावाले येतील किंवा आमच्यासोबत जसा आमचा मित्र जय आलाय तुम्ही पाहू शकता, असा ह्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मला सांगा, मी तुम्हाला नंबर देईन, कॉन्टॅक्ट नंबर देतो, याचा कॉन्टॅक्ट नंबर टाकतो, तुम्ही ह्याला कॉन्टॅक्ट करा, हा तुम्हाला बरोबर आणेल. कारण का सांगतो माहिती आहे मित्रांनो, ही ती ठिकाणं फिरण्यापेक्षा का नाही आपण आपल्या देवाची ठिकाणं फिरावी, का नाही आपल्या मुलाबाळांना ह्या पवित्र ठिकाणी, अशा ही जी भूमी आहे ही, ह्या सर्व भूमीवर श्रीकृष्णांचे, पांडवांचे पदस्पर्श आहेत, इथे नतमस्तक व्हावं, एक दिवस राहावा. इथे सर्व सोयी, म्हणजे तुम्हाला येताना तुमचं धान्य सगळं घेऊन यायचं, जेवण बनवायची देखील सोय आहे. म्हणजे एक दिवस तुम्ही आनंद घेऊ शकता परमार्थिक जीवनाचा. तर व्हिडिओ जसा तुम्हाला आवडत असेल तसा प्लीज शेअर करा. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तर मी खाली जयचा नंबर आणि माझी इंस्टाच्या IDचं पण लिंक देतोय. कारण तिथे तुम्ही पाहुणे शॉर्ट व्हिडिओ जे मी बनवलेत फक्त एक आहेत ते पाहू शकता. भेटूया पुढे. ह्या आत्मलिंग जे आहे ह्याचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, आजीचं वय कमीत कमी 60 वर्षाच्या वर आहे, आरामात 60 वर्षाच्या वर आहे. काय ताकद आहे माऊलीची. आणि ही देवसेवा चालू आहे, हे कुठलं ह्याच्यावर नाही आहे. ह्या वयात मग रामकृष्ण हरी आजी, मग आपण कुठे आहोत बघा. हा आनंद, हे सेवेकरी दादा रामकृष्ण हरी, हे जे तुम्हाला मी सांगितलं व्हिडिओमध्ये, स्वच्छता, म्हणजे जीवनाचा त्यांनी आनंदच ह्याच्यात बघितला आहे की मला परमार्थाचा सेवा करायची, ही सेवा असते. तर मित्रांनो, असंच मलाही देखील प्रेम करा. तुम्हाला आता मेन मी आत्मलिंग शिवलिंगाचं दर्शन करतो. हे शिवलिंग जे आहे हे स्वयंभू शिवलिंग आहे आणि तुम्हाला दर्शन घडवतो. चला, दादांची सेवा चालू आहे स्वच्छतेची, हे पाहू शकता. ओम नमः शिवाय, जय शिव शंभो, हर हर महादेव, हर हर महादेव. तर हे ते शिवलिंग आहे, आत्मशिवलिंग. हे स्वतः प्रकट झालेलं शिवलिंग आहे असं म्हणतात. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर रामकृष्ण आहे मित्रांनो, आज आपण अशा पावन ठिकाणी आहोत जे भगवंताचं शिवलिंग आहे हे स्वतः पांडवांनी स्थापन केलेलं आहे त्यांच्या नित्य नियमासाठी. तेव्हाचं हे पांडवकालीन शिवलिंग आहे. आणि ह्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन आज आपले हबप शुभम महाराज मालक ह्यांचं आपण ऑनलाईन पक्वाचं क्लासेस हे सुरू करत आहोत.
त्याच्या सुरुवातीचा आपण प्रारंभ भगवंताच्या चरणी लीन होऊन एक अभंगाने सुरुवात करत आहोत. तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्या मुलांना ज्यांना पखवाज शिकण्याची आवड आहे, पखवाजाच्या मोडांविषयी माहिती हवी आहे आणि संप्रदायाचे काही जे ताल ठेके आहेत त्यांची माहिती हवी असेल किंवा ज्ञान हवं असेल तर हा व्हिडिओ त्याच्या योग्यतेसाठी माहितीसाठी आहे. तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचा ही जी सेवा आहे अभंग रूपी ही तुम्हाला आजची कशी वाटली ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि शुभमला तुम्हाला फॉलो करायचा असेल किंवा त्याच्या जॉईन व्हायचं असेल तर त्याची मी इथे खाली ID मेन्शन करतो, त्याला क्लिक करा आणि त्याला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला येत्या ह्या काहीच काळामध्ये त्याचे क्लास सुरू होतील, ते तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल, आनंद घेता येईल व सेवा करता येईल. तर सुरू करूया अभंगाला. अभंग आहे शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे. रामकृष्ण हरी. नमः शिवाय. हरि ओम. नमः शिवाय. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे. त्याचे पाय माझे. त्याचे पाय माझे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय मित्रांनो, हा जो आमचा आजचा प्रयास जो आम्ही केला भगवंताच्या पुढ्यात बसून, हा तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ करण्याचं कारण हेच की तुम्हाला काहीतरी लाभ व्हावा. जे आज आम्ही सुरू करतोय पखवाज वादन क्लासेस, तर ह्या क्लासेससाठी जी सुरू केली ही भगवंताचरणी प्रार्थना करून आणि वादन करून त्यांना विनंती केली की ह्या आमच्या उपक्रमाला चांगलं यश दे, तुमच्या मायबापांची सर्वांची साथ दे. ज्यांना खरंच पखवाज शिकण्याचा आहे, मी खाली जी लिंक देतो या लिंकला क्लिक करून शुभमच्या आयडीला फॉलो करा. येत्या काही काळातच तो तुम्हाला रोजचे के रोजचं हप्त्याचा क्लासेस सगळं तो डिटेल देईल आणि तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. रामकृष्ण हरी. मध्येच कुत्रा मध्ये बसला आणि परत उठला. शरण शरण
चूक बोलली क्षमा कर. यथाशक्ती आमच्याकडनं जी सेवा झाली ती स्वीकारून घे आणि आम्हा सर्वांवर तुझा कृपा आशीर्वाद असो. चला झाली ती सेवा भगवंताच्या मी अर्पण. रामकृष्ण हरी. आजचा दिवस आमचा सार्थकी लागला. काय पण शूटिंगचा पण ही जी सेवा आनंद भेटला हा मनसोक्त आनंद भेटला. मी जीवनात कधीच आलाप नव्हता घेतला. हा फार वर गेला हो अंगावर काटा आला माझ्या. बघितलं ते मी तेव्हा. अंगावर काटा आला माझा. हसला नसेल मध्ये. हा? हसला अरे तू गाडी बघितलं तेव्हा मला हे झालं. बघितलं माझं लक्षात केलं पाहिजे. चला रामकृष्ण हरी. तर मित्रांनो आपली शूट पूर्ण झाली. आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. प्रसाद रूपी चहा मिळाला. जे मिळेल ते प्रसाद आहे तो घेतला आणि आता आम्ही निघालो घरच्या दिशेने. महादेवांना नमस्कार. आणि ब्लॉग आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. आज प्रथम तुम्हाला काहीतरी देण्याचा आम्ही प्रयास केला त्यामध्ये शुभमच्या क्लासेसचा. तो जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा. गरीब गरजू लोकांना पक्वाद शिकायचं त्यांना पाठवा. ती पक्वादची साधना करण्यात मिळेल, नामस्मरण करण्यात मिळेल आणि शिकण्यास मिळेल. आणि तुम्हाला कसं वाटलं ह्याची प्रतिक्रिया द्या. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.